हर हर महादेव. सकाळ सकाळ उठून आपले नित्यकर्म करावे असा विचार केला. 5 वाजताच पाऊस चालू झाला होता. साधारण 8-8:30 वाजेपर्यंत हा पाऊस चालूच होता. 8-8:30 वाजता उठल्यानंतर आपले नित्यकर्म वगैरे उरकले. गंगामय्यामध्ये स्नान वगैरे आटोपलं आणि मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. बाहेर असलेल्या रंगीबेरंगी आणि काही मूर्त्या येथील प्रमुख आकर्षणांपैकी एक. खूप सुंदर असं हा परिसर होता. काल तर तुम्हाला गंगामय्या ही दाखवली होती. खूप सुंदर अशा या वातावरणामध्ये आम्ही गंगोत्री येथील गंगामय्याच्या मंदिरामध्ये येऊन दाखल झालो. साधारण 1 तासाच्या अंतरामध्ये आमचे दर्शनही झाले. आता सकाळचे 10-10:30 वाजले असावेत. आम्ही दर्शन करून आश्रमाकडे निघालो. आश्रमाकडे गेल्यानंतर सर्वात प्रथम बाबाजींच्या मंदिराचे दर्शन घ्यावे म्हणून तिकडे गेलो. तर बाबाजींनी आम्हाला जेवणाच्या प्रसादीसाठी बोलावले. आम्ही जेवणाच्या प्रसादीसाठी गेलो. 10:30-11 वाजता आमचं जेवण वगैरे पूर्ण झालं होतं. म्हणून येथे न थांबता, कारण पुढे गोमुखसाठी जाण्यासाठी पास लागत होता आणि तो उद्याचा मिळाला असता. आणि उद्याचा मिळूनही वातावरण जर खराब झाले असते तर तो परत दुसऱ्या दिवशी असं म्हणजे बराच वेळ गेला असता. म्हणून आम्ही कोणताही वेळ न दवडता पुन्हा खाली येण्याचा विचार केला. वाटेमध्येच हे एक शिवलिंग दिसले. खूप सुंदर असं हे शिवलिंग होतं. त्यांचे दर्शन घेतले आणि पुन्हा धराली या गावच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो. वाटेमध्ये पाऊसही लागला. सुंदर असं वातावरण होतं. थोडीशी थंडी पण होती. तरी देखील आम्ही खाली धराली येथे येऊन पोहोचलो ते 4:30 वाजताच. आणि पाऊस असल्यामुळे आम्ही धराली येथील आश्रमामध्येच थांबायचा विचार केला. बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओत. हर हर महादेव.